नमस्कार मंडळी, शुभ प्रभात. देवाचं दर्शन घेऊन आजचा दिवस स्टार्ट करूया. चला बघूया तरी आज किचन मध्ये काय लुडबुड चालू आहे. ओके. अरे बापरे, खूपच मोठं भांड आहे आज. काहीतरी नक्की काय बनवते? खूप मोठं काहीतरी आज बनवण्याचा प्लॅन दिसतोय. काय नक्की आज बनवते? आता माझ्याकडे ही जी मोठी अशी भांडी आहेत, तर हे काढण्याचं कारण म्हणजे जर का कोणी पाहुणे येणार असेल आणि मोठा स्वयंपाक बनवायचा असेल तर खास करून ही भांडी काढली जातात. सो नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे जयपुरी मराठीमध्ये. आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण आपल्याकडे येणार आहे इंडियावरून जपान बघायला आलेले पाहुणे. सो खूप विशेष आहे, त्यांच्याशी आपण गप्पा मारणारच आहोत. पण आजच्या व्हिडिओमध्ये मी जपानमध्ये कशा पद्धतीने बिर्याणी बनवते, चिकन बिर्याणी, तर हे सांगणार आहे. ठीक आहे, अगदी सोपी सिंपल तुम्ही बनवू शकता अशी चिकन बिर्याणी आहे आणि खायला अतिशय काय म्हणतात चविष्ट मस्त. आणि त्याच्यासाठी मी वापरणार आहे हे माझं खूप 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 आवडतं जपानी भांडं. माझ्याकडे काही अशी विशेष मोठी मोठी भांडी सुद्धा आहेत की जी मी खूप लोक जर जेवण करायला येणार असेल तर खास त्याच्यासाठी वापरते. आणि आज मी ते वापरणार आहे कारण चिकन बिर्याणीचा जो राईस आहे तो मी याच्यामध्ये खूप करून घेणार आहे आणि जी भाजी आहे ती यामध्ये करून लेअर लावणार. सो खूप काय म्हणायचं इंटरेस्टिंग व्हिडिओ होऊ शकतो. सो तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरायचं नाही. ओके. आणि हो, आजच्या फॅमिलीमध्ये बच्चे कंपनी पण आहेत. माझी 2 मुलं आहेत, शिव आणि श्री. सो खास त्यांच्यासाठी मी जपानी जो माझा राईस कुकर आहे त्या राईस कुकरमध्ये पहिल्यांदा पांढरा भात लावून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी वापरणार आहे जपानी तांदूळ. तर तोही खूप इंटरेस्टिंग आहे, तो आपण घेऊया. सो मणी असल्यासारखं आहे. हा जपानी तांदूळ आहे. हा जपानी तांदूळ, याला एका वाटीला 2 वाटी पाणी टाकायचंय. अतिशय सोपं सिंपल आहे ते. हा मी अशा पद्धतीने ठेवून दिलेला आहे. त्यानंतर हे मी बंद करणार. जस्ट फक्त एक बटन दाबायचंय. 45 मिनिट्स मध्ये हा राईस तयार होईल. ठीक आहे. ही रात्री बनवून ठेवलंय. सो याला काय काय वापरलं हे मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगेलच. आणि जी मी बिर्याणी बनवणार आहे ती इतकी साधी सोपी सिंपल आहे की कुणीही बनवू शकतं. त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यासाठी जे काही मटेरियल लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवणार आहे. सो मंडळी, या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की मी हा पूर्ण आपला इंडियन राईस घेतलेला आहे. इंडियन काय म्हणूया, चिकन बिर्याणीसाठी आपल्याला इंडियन राईसच वापरायचा आहे कारण जपानी राईस खूप स्टिकी असतो. मी तुम्हाला नंतर त्या व्हिडिओमध्ये दाखवेलच. आता जसं तुम्हाला दाखवलं तर एकदम मनी होते ते. तर तो खायला सुद्धा अगदी चिकट असतो, म्हणून ते चॉपस्टिकनी खाऊ शकतात. सो आपल्याला हा असा सुट्टा होणारा राईस लागणार आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, आपल्याला हा तांदूळ शिजवून घेण्याच्या अगोदर कंपल्सरी साधारणतः एक 30 मिनिट्स किंवा 1 तास जर पॉसिबल असेल तर तुम्ही भिजत घालून ठेवू शकता. मी जरा त्याला धुवून भिजत घालून ठेवणार आहे आणि नंतर आपण त्याला उकळायला लावूया. ओके. तो छान धुवून घ्यायचा आहे आपल्याला तो. झाकण. ओके. सो बच्चे कंपनीचा खाऊ तयार होत आहे. हा कांदा मी या ठिकाणी वापरलाय. जर तुम्हाला जपानी कांदे दाखवले ना मोठे मोठे अगदी, हा याच्यामध्ये एक तिखट कांदा निघाला, इतकं रडले मी. सो हा एवढा चिरलेला आहे मी. आणि त्यानंतर 2 टोमॅटो घेतले छोटे छोटे. त्यानंतर या ठिकाणी लसूण पेस्ट आहे. आलं घेतलंय. लसूण जरा आल्याच्या दुप्पट घ्यायचा. ओके. एवढंच मटेरियल आहे फक्त. आणि मसाल्यांमध्ये प्रॉपर या ठिकाणी तमालपत्र घेतलेली आहे. हळद आपल्याला कंपल्सरी घ्यायची. 4च लवंगा घेतल्या, तुम्ही 3 घेतल्या तरी पण चालेल. ओके. 1 किलो बिर्याणी आहे. आणि या ठिकाणी मिरी घेतलीये. ही काश्मीरी मिर्च पावडर आहे. ओके. या ठिकाणी हे धने जिरे पावडर आहे जी मी स्वतः घरी बनवली आहे. हा बिर्याणी मसाला आहे, शाही बिर्याणी मसाला. आणि हा घरचा आमचा काय म्हणूयात सातारी मसाला आहे, घरी कांदा लसूण मसाला बनवलेला, कुटलेला म्हणूयात. एवढं वापरणार आहे. आता यामध्ये अजून एक टिप सांगू का, की आपल्याकडे कोथिंबीर मिळते भरपूर.
सो माझ्याकडे पुदिना आणि कोथिंबीर पण मिळते, पण 200-300 रुपयाला फक्त 2 काड्या असतात, तेवढ्याच मी वापरल्या. ओके, पण आपल्याकडे भरभरून असते तर साधारणतः एक मुठभर तुम्ही कोथिंबीर त्यानंतर पुदिना प्रॉपर वापरू शकता. मग जो काही टेस्ट येईल ना, वा हो अमेझिंग. सो आता आपण स्टार्ट करणार आहे. त्याच्यासाठी मी वापरणार आहे तेल. सो भांड बघूनच मला खूप छान वाटलेलं आहे. सो आपण हे असं ठेवूयात म्हणजे आपलं तेल येईल खाली. सो जरा गरम झालं की मग आपण कांदा टाकू आणि छान परतून घेऊयात त्याला लालसर. ओके, या ठिकाणी तुम्ही बघत असाल अगदी मला हवा तसा ट्रान्सफर झालेला आहे. अगदी फार एकदम काळा मिक्स पण करायचं नाहीये आपल्याला त्याला. सो त्याच्यामध्ये आता मी सगळ्यात पहिल्यांदा टाकणार हे तमालपत्र. ओके, त्यानंतर हे मोहरी काय म्हणतात त्याला विसरले ना, बारीक मिरी आणि लवंग. हा, आता हे असं टाकून छान आपण त्याला परतूयात. आता त्यानंतर जाणार आहेत मसाले. ओके, आता मसाल्यांची अशी काही जुंबान म्हणजे सिक्वेन्स नाही ठरला की हेच टाका हेच टाका. सो मी अशा पद्धतीने सगळे मसाले हळूहळू हळूहळू टाकून घेणार, कारण ते एकदमच मी आता ते मिक्स करणार आहे. वाव, इतका सुंदर वास येतोय सुटलेला आहे. हो हो, म्हणजे अजून काहीच नाही पण आपल्या मसाल्यांचा वास इतका छान येतोय. वा, नाही आणि भूक लागलेली आहे आता. खरंय. तो अशा पद्धतीने खूप छान मस्त तेल पण सुटलंय. श्रीराज गाणं म्हणतोय ला 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 ला, कशामध्ये ऐकलंय काय माहिती. हा, पण अशा पद्धतीचा हा मसाला आपला परतून झालाय. या या ठिकाणी तर म्हणजे आता मला सांगायचंय की तुम्ही जर बनवणार असाल तर एक खास टिप म्हणजे आता याला ना तुम्हाला पाणी नाही टाकायचं बिलकुल. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे किती पाणी सुटतं याला. ठीक आहे, त्याच्यामुळे मी असंच याच्यावरती आता झाकण ठेवणार आहे. एकदा बघून घ्या तुम्ही. सो याच्यामध्ये बिलकुल पाणी नाहीये आणि हे अशा पद्धतीने मी आता त्याला झाकण टाकणार. हे झाल्यानंतर तुम्ही बघू शकता, मी ओपन करताना पण दाखवेल, खूप छान मस्त असा रस्सा बाजूला आलेला असतो आणि तो आपल्याला प्रॉपर बिर्याणीला वापरायचा आहे. त्याच्यामुळे जो टेस्ट येतो ना तो लाजवाब असतो. ओके, चला जरा वेळ आता आपण काय करूयात, भात लावून घेऊयात. एकीकडे भात पण शिजून जाईल. ठीक आहे, आता मंडळी हा तांदूळ मी छान मस्त भिजवलाय, तो असा मोठा पण झालाय आणि आता आपण ह्याला शिजवायला टाकूयात.
हा तर अगदी छान झालेला आहे. मला तांदूळ आपण जेवढं घेतोय त्याच्या डबल पाणी टाकून छान मस्त होत. ओके, आणि तो अगदी लाल लसच झालाय मस्त. आणि आता आपण भाजी बघूया. करू आपण, गरम झाले आहे. ओके. हो ना, थांबा. अगदी छान मस्त मुरलंय ते. इतका रस्ता सुटला, एवढा बिर्याणीला वापरणार नाही आपण. आपण तो जरा बरोबर खायला पण ठेवूया. ओके, सो मंडळी आता आपण बनवून घेणार आहोत कोशिंबीर. वाव, सो तुम्ही बघत असाल इतका रस्ता सुटलाय त्याला, बापरे, पाण्यासारखा झालाय प्रॉपर तो. सो आपण तो काढून घेणार आणि उरलेला जो आहे तो बिर्याणीसाठी वापरणार. हा, तर हे करपून हे खाली त्याच्यामुळे, कारण आपण प्रॉपर आता स्टीम देणार ना, सो त्याच्यासाठी खालून भात करपू नये, कारण फक्त भातच आहे. सो त्याच्यासाठी बटाटे टाकू शकता, किंवा तुम्हाला जर काही दुसरं टाकायचं असेल किंवा तवा ठेवू शकता खाली. तवा ठेवलाच नाही याच्या खाली, भांड्याच्या खाली, तरी सुद्धा चालू शकतं. सो आता आपण जाणार आहोत हा भात घ्यायला एका. सो सगळ्यात पहिल्यांदा माझा एक भाताचा लेअर असेल खाली, आणि त्याच्यानंतर मग चिकन टाकेल. ओके, एवढा रस्सा तयार झालाय, तर हा तुम्ही नंतर बिर्याणी बरोबर त्यांना शेवू शकता. खूप छान लागतो ऍक्च्युली मिक्स करून खायला. आणि जर खूप मोठी बिर्याणी करत असाल तर तसे लेअर वाढवू शकता, पण एक पुरेसा होतो. ठीक आहे, आता त्याच्यानंतर आपण परत थोडासा भात टाकणार आहोत त्याच्यावरती, तर तो मी टाकते. अरे बापरे, काय बिर्याणी जाते का? नाही, द्राक्षे आहेत. भूक लागली आता मला खूप, मग त्याच्यामुळे द्राक्ष घेतल्या. तुम्ही खाणार? खरं याच्यावरती पण व्हिडिओ बनवायला हवा. जपानमध्ये कुठून येतात नक्की द्राक्षे आणि काय किंमत आहे त्याची. तर मी आता हे आणले, साधारणतः 600 रुपयाचे आहेत. 600 N म्हणजे आपल्याकडचे 350 रुपये. अरे बापरे, आणि माझ्या पिटकुल्याला ग्रेप्स इतके आवडतात. कसे आहेत ग्रेप्स, कसे? खूप द्राक्ष आवडतात त्याला. अरे बापरे, ओरिजिनलच असे आहेत का, काय झालं? करपले थोडेसे ते, पण खायला खूप चांगले लागणार, कारण आतमधून ऍक्च्युली आहेत चांगले. मी खाऊन बघितला, सो काय झालं तिकडे बघण्याच्या नादात करपून गेले. सॉरी. सो कुठपर्यंत आली बिर्याणी आता? येस, हे लावून झाल्यानंतर बिर्याणी रेडी झाली. छानसा फोटो काढा माझा. काढला? करू का आपण? कशी वाटतीये? मुलींना ना सेपरेट ताटांमध्ये देते. आता थोडंसं असेल तर तो ते आणत केले ना. ते कसं आता मी माझ्या मुलांवरून हे त्यांच्यासाठी सेपरेट करायला लागतं ना मला, म्हणून मी आता
फार्मसी हा, फार्मा रिलेटेड आणि प्रो फार्मसीच आहे ना. नाही, नाही. जेवली की तुझं कसं